मी शरण तुला जगदंबे माँ, अंबे माँ जगदंबे माँ, मी शरण तुला जगदंबे माँ. जगज्जननी अशा अंबा मातेला नमस्कार करून आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करीत आहे. तर आज चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि तो म्हणजे रामनवमी, म्हणून आज आपण हा दिवस साजरा करीत आहोत. तर आजच्या या दिवसाचं महत्त्व आपण सुरुवातीला बघूया आपल्या शारीरिक दृष्टीने. तर मित्रांनो, आजची जी देवी आहे ती आहे मा सिद्धिदात्री. सिद्धिदात्री ही अनेक प्रकारच्या सिद्धी साधकाला देत असते. आता सिद्धी अनेक 9 प्रकारच्या सिद्धी आहेत, परंतु सर्वसाधारण आपल्या व्यक्तीला त्या ती आशीर्वाद देते असं आपण म्हणूया. तर आपल्या शरीरामध्ये ती आजचं जे चक्र आहे ते आहे सहस्राधार चक्र. सहस्राधार किंवा क्राऊन चक्र आपण जे म्हणतो ते. आणि त्याचा कलर जो आहे, तर कलर आहे तो आहे व्हायोलेट कलर असतो. व्हायोलेट किंवा पिंक असा कलरचा हे सहस्राधार चक्र असतं. आणि म्हणजे एक प्रकारचा समजा असा प्रकारचा कमळाप्रमाणे हे असं असतं. तर जे पुरुष सिद्ध पुरुष असतात किंवा सिद्धी ज्यांना प्राप्त झालेली असते अशा व्यक्तींचे थोडेसे ते हे कमळ जे आहे ते ओपन झालेलं असतं. आणि इतर सर्वांचं साधारण ते ओपनच असतं. जे लोक आई वडिलांची सेवा करतात, गुरूंची आज्ञा वगैरे पाळत असतात, तर इतरांच्या बद्दल मोठ्या व्यक्तींबद्दल ज्यांना आदर असतो अशा लोकांचं हे सहस्राधार चक्र साधारण बॅलन्सच असतं. आणि नवरात्रीचा हा आजचा शेवटचा दिवस आहे. आता यामध्ये ही जी देवी आहे सिद्धिदात्री, मा सिद्धिदात्री, ती तुम्हाला मी या व्हिडिओचं जे थंबनेल आहे त्या थंबनेलमध्ये मी तुम्हाला या देवीचा फोटो तुम्हाला लावणार आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला कळेल सिद्धिदात्री देवी कुठली आहे ती. त्याचप्रमाणे ही देवी आहे ती कमळावर बसलेली आहे आणि ती आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धी देत असते. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचा आनंद देणारी ती देवी आहे. आणि ही सिद्धिदात्री जी देवी आहे तर ती आपल्याला जे योगी पुरुष असतात त्यांना सुपर पॉवर देत असते. म्हणजे 9 प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत त्या त्यांना प्राप्त होत असतात. तर आता ही जी सिद्धिदात्री देवी आहे म्हणजे सहस्राधार चक्राला ती संरक्षण करत असते. तर ज्यावेळेस आपलं सहस्राधार चक्र इनबॅलन्स असेल तर ते आपण कसं ओळखायचं? तर जेव्हा आपण लोकांशी कनेक्ट होत नसू, एकलकोंडे राहत असू, आपण आपल्याच वेगळ्या भावविश्वामध्ये राहत असू आणि इतरांचं म्हणणं आपल्याला समजून घेत नाही किंवा इतरांबद्दल आपल्याला प्रेम नाही, आस्था नाही, दया नाही, तर या ज्या गोष्टी ज्या मानवतेला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांचा जर आपल्याकडे लॅक असेल म्हणजे कमतरता असेल तर आपलं तो हे चक्र इनबॅलन्स आहे असं आपण समजून घ्यायचं. मग ज्या वेळेस आपलं हे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं तर मंत्र आहे ओम. ओम चॅन्टिंग करायचं तुम्ही. आता ओम कसं चॅन्टिंग करायचं तर अ, उ आणि म असे या 3 याच्यात करायचं. तर अ कुठून तर आपल्या नाभीपासून आणि उ आपल्या हार्टपासून आणि म तुमच्या साधारण तुमच्या थर्ड आय पासून आपण चॅन्टिंग करायचं. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला एकदा करून दाखवते. दीर्घ श्वास घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण ओमचा उच्चार करायचा किंवा साधा ओमचा उच्चार जरी आपण केला ना तरी देखील आपलं हे चक्र बॅलन्स होत असतं. त्याचप्रमाणे गुलाबी रंगाची जी फळं असतील त्या खाऊन सुद्धा आपलं हे चक्र आपण बॅलन्स करू शकतो. आणि ज्यावेळेस तुमचं हे चक्र बॅलन्स असेल त्यावेळेस आपण स्वतःला काही ॲफर्मेशन देऊन सुद्धा हे चक्र बॅलन्स करू शकतो. आय एम लव्ह, आय एम लाईट, आय एम कनेक्टेड टू युनिवर्स, आय एम कनेक्टेड टू गॉड, आय एम कनेक्टेड टू ऑल. ऑल म्हणजे आपल्या आजूबाजूचे पीपल्स. आय एम एनलाइटन विथ द हायेस्ट व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ लव्ह. ज्यांच्यामध्ये
प्रेमाची हायेस्ट फ्रिक्वेन्सी असते. आता असे कोणते लोक, तर उदाहरणार्थ गौतम बुद्ध. गौतम बुद्धांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की अंगुलीमाल त्यांना मारायला आला होता. ते अतिशय शांतपणे, एखादा माणूस आपल्याला मारायला आल्यानंतर आपली काय परिस्थिती होईल हे आपण लक्षात घ्या. परंतु गौतम बुद्ध अतिशय शांत होते आणि त्यांच्या त्यांच्या बोलण्याने समोरच्या माणसाचं हृदय परिवर्तन झालं. तर हे सिद्ध मंडळी असतात अशी. नंतर आय एम प्युअर, ब्युटिफुल, रेडियंट लाईट. आय एम वर्दी ऑफ अनकंडिशनल लव्ह. म्हणजे आपण अनकंडिशनल लव्ह प्राप्त करण्यासाठी आपण योग्य आहोत हे आपण स्वतःला समजावून घ्यायचं आहे. आय लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट. सर्वात महत्त्वाचं की आपण बऱ्याच वेळा लोक काय करतात, खूप वेळा तर लोक पास्टमध्ये असतात आणि बरेचसे लोक काय करतात तर फ्युचरमध्ये असतात. प्रेझेंट मोमेंट पण ॲक्च्युली जेव्हा आपण जे जगत असतो ना, तोच आपला खरं म्हणजे तो वर्तमान काळ, ज्याला प्रेझेंट मोमेंट म्हणजे काय, वर्तमान काळातच जगणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या वर्तमान काळामध्ये आय लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट ही अशी अफर्मेशन आपल्याला द्यायची. एव्हरीथिंग इज कनेक्टेड. आय नो डीप इनर पीस. आणि आपल्याला स्वतःच्या मध्ये जी शांती आहे, खरं म्हणजे संपूर्ण जे काही शांती आहे ती आपल्या आतच असते, पण आपल्याला ती माहिती नसल्यामुळे आपण आपल्या या इनर व्हॉइसपासून आपण डिस्कनेक्टेड होतो आणि इतरत्र आपण फिरत असतो. तर खरं म्हणजे प्रेम जे आहे ना ते बाहेर नाहीच आहे, ते आतच आहे, अंतर्मनात आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम केलं, आधी सेल्फ लव्ह करा, तेव्हा इतर लोक तुमच्यावर प्रेम करतील. नंतर आणि आपल्याला आय ट्रस्ट माय इंट्युशन. आपल्याला आतून आपण एखादी गोष्ट करीत असतो, पण त्यावेळेस आपल्याला आपलं अंतर्मन जे असतं ना ते आपल्याला अनेक प्रकारचे सूचना देत असतात. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर आपण असं न करता आय ट्रस्ट माय इंट्युशन. मला अंतर्मनातून ज्या काही गोष्टी मला मिळत आहेत त्या मी ऐकणार आणि त्यानुसारच माझी कृती असेल असं आपण स्वतःला सांगायचं. तर आज आपण इथेच थांबतो आणि आज हा नवरात्रीचा शेवटचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही यातील ज्या व्हॉइसेस दिलेले तुम्हाला, तुमचं जर क्राऊन चक्र इनबॅलन्स असेल तर ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय कोणत्या प्रकारच्या ॲफर्मेशन म्हणाव्या ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते ॲफर्मेशन म्हणा, ते त्याचप्रमाणे पिंक कलरचे कपडे वापरून आणि इतरांशी प्रेमाने वागून मोठ्या लोकांची सेवा करून सुद्धा आपण हे चक्र बॅलन्स करू शकतो. तर मा सिद्धिदात्री तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. एवढे बोलून मी आपला व्हिडिओ आता इथेच थांबते. पण तत्पूर्वी तुम्हाला एक सांगते की अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे परत परत येणार आहे. तर मोटिवेशनल प्लस शैक्षणिक. ॲक्च्युली मी एक शिक्षिका आहे. त्याचप्रमाणे डिजिटल स्किल ट्रेनरसुद्धा आहे आणि ॲक्युप्रेशर थेरपिस्टसुद्धा आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे माझा अभ्यास आहे. तर या मला जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते मी आपल्यापर्यंत असंच व्हिडिओच्या माध्यमातून पोचवणार. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि माता राणी आपल्या सर्वांचे रक्षण करो. माता राणीचा कृपा आशीर्वाद माझ्यावर पण आणि तुमच्यावर पण असू दे, हीच सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबते. थँक्यू व्हेरी मच.